आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जातोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळेल चिंचोळी वॉरियर्स. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर नेहमीप्रमाणे, अर्थात नेहमीप्रमाणे म्हणता येणार नाही, परंतु एक ज्येष्ठ गोलंदाज या नात्यानं स्वप्नील सर यांच्याकडे नवीन चेंडू दिला गेलाय. कारण स्वप्नील सर कठीण समयी वेळोवेळी त्यांनी गोलंदाजी हाताळलेली आहे. यावेळेस मात्र सुरुवात त्यांच्या माध्यमात केल्या गेली. पहिली धाव देखील धावपळकावर संपन्न होत आहे. भूमेश घुगे आणि मुकुल वंजारी आघाडीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आली होती. यावेळेस मुकुल स्ट्राईकवर आहे. चेंडू हवेत आहे. ओहो, त्या ठिकाणी थोडस लिझी कामकाज बघायला मिळालं, आळशी कामकाज बघायला मिळालं. काही क्षण असं वाटलं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय संपन्न झाला नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये या संधीचा फायदा उचललेला आहे. एक धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केली जाते. धावपळकावर 2 धावा. ओहो, गुडघा टिकवलाय परंतु हा प्रयत्न फसलेला आहे. त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक मयूर पकडतील झेल आणि या ठिकाणी नक्कीच भूमेश होत आहेत बा. धन्यवाद तुषार सर, धन्यवाद धन्यवाद तुषार सर. आणि नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 3 षटकारांसाठी व सलग 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय प्रमोदजी गंगाधर घुगे साहेब यांच्या वतीने देखील पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी नक्कीच आभार मानेल. अनेक प्रभागामध्ये आपण बघतोय या ठिकाणी आयोजकांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अगदी सुंदर कामकाज बघायला मिळतंय आपल्याला. आणि पंचकृषीतील आगार पंचकृषीच्या बाहेरील अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आमंत्रित केले गेले. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी पंच कमिटी आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर आलेला आहे दे धडक बेधडक षटकार. डीजे धन्यवाद. चिमुकले गणराय यांना विनंती आहे आपण आपला 12th मॅन लगेच समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. चिमुकले गणराय 12th मॅन लवकर पाठवायचं आहे. चिंचोळी वॉरियर संघाच्या 12th मॅनला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. कॅल्क्युलेशन या ठिकाणी करतायत आमचे गुणलेखक आदरणीय चंदनजी सोनार. तर नक्की स्कोरवरची या ठिकाणी गाठभेट घ्यायची. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा रोखला जातोय. जबरदस्त लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. तर नक्कीच या आयोजनामध्ये आपण चर्चा करीत होतो. या ठिकाणी जी कमिटी आहे नाशिक जिल्हा असोसिएशनची आमंत्रित पंच आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज मैदानाच्या आतमध्ये गौरव. लोड फुटोचं आहे कनेक्शन ठीकठाक आहे. मिड विकेट मध्ये बघा पुला खालून पाणी गेलंय. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4-4-4.
चौकार. तर 15 धावा या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. नक्कीच या ठिकाणी गौरव वाघ आपण बघतोय सज्ज असतील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला फटका त्या ठिकाणी सचिन चाटे आलेले आहेत. सचिन चाटे यांच्याकडे तंत्र देखील बघा, चांगली फलंदाजी आहे. या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण त्यांनी फलंदाजी केली, हे नाव देखील चर्चेत राहिलेलं आहे. कारण अनेक सितारे या ठिकाणी चमकलेले आहेत, त्यातील हा एक सितारा आपण बघतोय. एक बाद 16 धावा, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईकवर मुकुल वंजारी. फुलटॉस होता बघा आणि त्यानंतर आपण बघतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या, परंतु पंच यावेळेस शांत आहे. कारण पंचांचं नावच सुशांत आहे. निर्णय मात्र आलेला नाही आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल देखील पूर्ण केली जाते. प्रत्येक वेळेस धावा बनवल्या जात आहेत. कारण आज जर बघितलं तर नक्कीच एक मोठ्या संघाच्या विरोधामध्ये चिंचोली वॉरियर संघाला लढायचंय. नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघ, मी आज सांगितलं आपल्याला गुण तक्त्यावर टॉपचा संघ आहे. फाईट द्यायची आहे या संघाला. उजव्या इष्टीच्या बाहेर समोर फटका खेळलाय, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, संघाचा संघनायक सूरज पकडतील झेल, फलंदाज बाद. हा धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता, मोठंच अंतर पार करत असताना सूरज यांनी चेंडू पर्यंत स्वतःला नेलं, चेंडूवर नजर जमवली आणि त्यानंतर चेंडूला हातात देखील जमवलेलं आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय ललित नामक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 बाद 17 धावा आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे गौरव वाघ यांच्या माध्यमामध्ये. अकुडप्याचा चेंडू होता, संधी होती आणि यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तर या ठिकाणी बघा, 2 षटक संपल्यानंतर 21 धावा फलकावर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर नाशिक जिल्हा असोसिएशनची एक पूर्ण टीम ॲज अ पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. अर्थात या ठिकाणी आकाश सानप सर आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये नक्कीच गौरव डोकळे सर ज्यांचं आगमन या स्पर्धेत झालं त्यांचं देखील स्वागत. कुंदन कुईटे के के सर आहेत आमचे, ते देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले, त्यांचं स्वागत. सुशांत वाघमारे सर आहे, सरांचं स्वागत. आशुतोष शिंदे सर आहेत, त्यांचं देखील स्वागत. या पंचांचं देखील मी या ठिकाणी आभार मानेल. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, त्या ठिकाणी आपण बघतोय यू मिस आय हिट या पद्धतीनं उजव्या इष्टीला यावेळेस मयूर वंजारी यांनी वाकवलंय आणि मुकुल वंजारी निघालेत मंडपाच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. त्याचप्रमाणे जळगाव नगरीमध्ये प्रख्यात असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी असणारी वृत्तवाहिनी म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी लाईव्ह व्हिजनची ही टीम देखील या स्पर्धेसाठी खास आमंत्रित आहे. या वृत्तवाहिनीचे सर्व आदरणीय बबलू भाऊ थोरवे आणि या ठिकाणी या वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत असलेले आमचे मुख्य कॅमेरामॅन आदरणीय मयूर थोरात सर, तदनंतर ललित सर, भावेश शर्मा सर, अभिषेक देशपांडे सर आणि यावेळेस ही सर्व कॅमेऱ्यांचं छायाचित्रण आपल्यापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वाचं काम करतायत आदरणीय अजयजी टोनपे सर. या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी नक्कीच मनस्वी आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये आलाय खणखणीत दणदणीत चौकार.
त्याचप्रमाणे मित्रांनो, मागील काही वर्षापासून आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं स्कोरर म्हणून आपल्याशी कायम संलग्न असणारे आपल्या सर्वांचे लाडके जळगावचा चॉकलेट बॉय चंदन सोनार सरांचं देखील या ठिकाणी नक्कीच मी आभार मानतो. आणि तदनंतर ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा पार होऊ शकत नाही, जिसके बिना हे मैदान सुना, ते म्हणजे डीजे मॉन्स्टरची टीम अक्षय दादा ढोके आणि तुषार दादा सानप, दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. जाऊया मैदानात. बॅटरीची काढावं लागली यावेळेस स्क्वेअरलेगकडे ट्रॅव्हल करणारा चेंडू यष्टीरक्षक स्वतः गेले चेंडूवर. एक सिंगल मात्र रोखू शकत नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा आपण बघतोय धावफलकावर संपन्न होत आहेत. नक्कीच एक चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला मयूर वंजारी यांची या ठिकाणी बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमामध्ये आपण संपन्न करतोय. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये स्वप्नील सर डायरेक्ट हिट. ओ हो हो, सचिन सरांनी पकडलाय नेम आणि भूषण वाघ साहेबांचा झालाय गेम. फलंदाज बाद. तर माफ करावा, ललित घोगे साहेबांचा गेम केलाय तर गेम झालाय. परंतु आणि मला असं वाटतं स्वप्नील सरांनी लहानपणी नक्कीच गोट्या खेळलेल्या असतील. कंचे निशा हा ना सरांना जमला ना. लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण बघू शकता गुड कलेक्शन आणि अगदी तत्परतेनं काही मॅक्रो सेकंदामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. जाऊया. फुटआउट चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रेम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या ठिकाणी. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता एक धाव मात्र संपन्न झालेली आहे. 3 षटकं संपली. 4 बाद 28 धावा धावफलकावर असतील. स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय या मैदानाला सुशोभित आणि प्रशस्त करण्याचं काम या ठिकाणी केलंय मुकेश टेंट हाऊस, ज्यांच्या माध्यमामध्ये या मैदानाला सुशोभित करण्यात आलं. आणि मुकेश टेंट हाऊस या संस्थेची काही आठवणी देखील आपल्या जोडल्या गेलेल्या आहे. अर्थात स्वर्गीय योगेश किशोर जे घुगे माफ करा, जे आज आपल्यात नाहीये, परंतु त्यांच्या आठवणी येणारी अनेक वर्ष जोपर्यंत ही स्पर्धा आहे त्यांच्या आठवणी कायम आपल्या सर्व समाज बांधवांच्या मनात कायम राहतील आणि सर्वांच्या वतीनं त्यांना नक्कीच आदरांजली देखील असेल. या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 4 प्रगतीवर असेल. प्रेम नाईक गोलंदाजीसाठी आहेत. पहिला चेंडू खराब आहे. भव्य स्वागत केलं या ठिकाणी आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. याही वेळेस चेंडू खराब होता, परंतु यावेळेस स्वप्नील सरांनी गोलंदाजाला मदत केली. नो बॉलची गोष्ट आहे बघा. बिमरचा नो बॉल आहे. ती सूचना देखील मैदानाच्या आतमध्ये दिली जाते आणि नक्कीच चांगल्या प्रारंभानंतर मात्र प्रेम नाईक संघाचं इम्प्रेशन मैदानात राखू शकलेलं नाही. स्वप्नील सरांचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल, कारण हा चेंडू जर मध्ये अडला नसता तर 4 धावा देखील त्या ठिकाणी खर्च झाल्या असत्या. फ्रीचा चेंडू आहे आणि फ्री मध्ये या ठिकाणी मिळेल चौकार. 4 धावा.
फ्री मध्ये म्हणजे लॉंग लेग कडे त्या ठिकाणी फटका खेळला आणि त्या ठिकाणी चौकार मात्र वसूल करण्यात आलेला आहे. अमोल पालवे आपण बघतोय स्ट्राईक वर आहेत. हा पहिला चेंडू चांगला बघायला मिळाला प्रेम नाईक यांचा. हा चेंडू मात्र डॉट आहे. अगोदरच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी खर्च केलेला आहे आणि तिसरा चेंडू मात्र आनंद देणारा बघायला मिळालेला आहे. तर प्रेम यांना कमबॅक करावं लागेल. दिशा खराब आहे पुन्हा एकदा. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. याही वेळेस वाईडची घोषणा झालेली आहे. आज प्रथमतः आपण गोलंदाजी करताना या ठिकाणी नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघाला बघतोय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. टॅप केलाय, चेंडूला दाबलंय, चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि जोपर्यंत सूरज आहेत त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मात्र कंप्लीट केल्या गेली. 4 बाद 42 धावा धावफलकावर या ठिकाणी बनवल्या गेलेलं आहे. ऑन साइडला खेळलाय फटका. चेंडू टाटा बाय बाय करून जाईल सीमारेषा पार. षटकार. अगदी एक ताकदवर तडाखा मैदानात पेश केलाय, सादर केलाय त्या ठिकाणी भूषण वाघ यांनी आणि तो फटका आपण बघतोय स्क्रीनवर जाऊन आदळलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी स्क्रीन सौजन्य लाभलंय विकी दादा सानप यांच्या वतीनं. त्यांचे देखील या ठिकाणी आभार. लागोपाठचा दुसरा षटकार खेळला गेलाय मैदानात. तर एक मागण्या षटकाची समाप्ती झाली. एका षटकामध्ये प्रेम नाईक यांनी 26 धावा खर्च केलेले आहे. 4 षटक संपल्यानंतर 4 बाद 54 धावा या ठिकाणी आपण बघतोय बनवल्या गेलेल्या आहे. तर मित्रांनो एलईडी स्क्रीन सौजन्य आपल्याला विकी दादा सानप यांच्या माध्यमामध्ये मिळालं. त्यांचे देखील या ठिकाणी मी नक्कीच आभार मानतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच आपण बघतोय सानप ग्राफिकच्या माध्यमामध्ये या ठिकाणी सजवलं गेलं खेळपट्टीचं. अर्थात या खेळपट्टीला बनवलंय उबेद शेख, मुशर्रफ खान, आकिब खान, निहाल अहमद यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच या संपूर्ण मैदानाला सायन समयी म्हणजे संध्याकाळी ज्यांच्या माध्यमात प्रकाशमय केलं जात आहे चौरसिया लाईट यांची संपूर्ण टीम आदरणीय पप्पू गडवाल, रोहित चौरसिया, दिगेश या सर्वांचे आभार मानतो. मी मात्र या ठिकाणी थांबतोय आणि आपल्याशी जोडले जातील सुशील नरवडे सर. धन्यवाद. थैंक यू पठान सर. इस बीच देखिए स्विच हिट खेला है मैदान के अंदर, एक ऊंचा स्ट्रोक प्रयास किया था, वहां पर गेंद जाएगी 6 रन के लिए. जी हाँ, भूषण बाग इस समय अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 10 गेंदों में 31 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए. जी हाँ, 22 के रूप में यहाँ पर इशारा आता हुआ 1 रन यहाँ पर स्कोरबोर्ड में इजाफा होगा जरूर.
अच्छी बल्लेबाजी यहाँ पर बिल्कुल चिंचोली वॉरियर्स की ओर से हम देख रहे हैं मैदान के अंदर। पारी का चलता हुआ 5 ओवर है। स्कोर बोर्ड पे देखा जाए तो 62 रन लगे हैं। विकेट अब तक देखा जाए तो 4 जरूर खोए हैं। पीयूष लाडवंदर इस समय गेंदबाजी में आए थे, मौका था रनआउट के रूप में विकेट अर्जित करने का। देखिए यहाँ पर फिर एक बार थ्रो किया था पीयूष ने। मगर इस बीच जरूर कोई रन नहीं मिला यहाँ पर। विकेट जरूर यहाँ पर मिलने का मौका था, चूंकि इस समय ओवर की समाप्ति 5 ओवर की समाप्ति के बाद 62 62 रन 4 विकेटों के नुकसान पर। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर दोनों बल्लेबाजों के द्वारा। मगर ये ओवर की अगर बात करेंगे तो पीयूष लाडवंदर ने एक बेहतरीन ओवर यहाँ पर अपना पूरा किया। शैलेश इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। इस टीम की एक अहम कड़ी शैलेश, जिन्होंने ये बेहतरीन परफॉर्मेंस दी है अब तक अपने टीम के लिए। गेंदबाजी के साथ साथ बल्लेबाजी में भी काफी बेहतरीन बल्लेबाजी रही है। इस टूर्नामेंट में पहला शतक अपने नाम पे जड़ा है। गेंदबाजी में भी अगर देखा जाए तो पहला हैट्रिक इस टूर्नामेंट का अपने नाम किया था गेंदबाज शैलेश ने। इस बीच तेजी के साथ रन के लिए दौड़े हैं, डायरेक्ट हिट की दरकार। जी हाँ, भूषण इस समय जी हाँ बिल्कुल काफी तेज दौड़े हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच, जोखिम भरा हो सकता था ये रन अगर ये थ्रो सीधी विकेटों पर लगती। मगर भाग्य ने साथ दिया यहाँ पर बल्लेबाज भूषण का। एक रन आसानी से यहाँ पर पूरा कर लिया। स्कोर को यहाँ पर आगे बढ़ता किया है। स्कोर जाकर पहुंचा है 63 रन से। गेंदबाजी में शैलेश पहली अच्छी गेंद लाइन लेन पर यहाँ पर करते हुए। फुल टॉस गेंद थी यहाँ पर, ठीक तरह से कनेक्शन नहीं कर पाए। गेंद जाकर पैरों पर लगी है। मौका था इस गेंद पे, जरूर कुछ बड़ा स्ट्रोक खेल सकते थे यहाँ पर बल्लेबाज अमोल, चूंकि अमोल पालवे इस समय और फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर डॉट गेंद आती हुई। बैक टू बैक 2 डॉट गेंद यहाँ पर करते हुए गेंदबाजी यहाँ पर शैलेश बिल्कुल तीसरे अंपायर का यहाँ पर इशारा दिया है। बल्लेबाजी करने वाली टीम ने अपने रिव्यू का इस्तेमाल किया है अंपायर सर। जी हाँ बिल्कुल अपने रिव्यू का इस्तेमाल किया है चिंचोली वॉरियर्स टीम ने। इट्स अ फेयर डिलीवरी। जी अभी को लेकर डॉट गेंद यहाँ पर आएंगे शैलेश द्वारा। अच्छी गेंदबाजी करते हुए शैलेश। फिर एक तेज गेंद इस समय, क्या उमदा गेंदबाजी मिश्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ फिर एक बार उमदा गेंदबाजी यहाँ पर शैलेश बांधे रखा है। बल्लेबाजों को मौका नहीं दे रहे किसी भी तरह से बड़ा स्ट्रोक खेलने का यहाँ पर।
अमोल पालवे यहाँ पर लगातार प्रयास कर रहे हैं। ये गेंद इस समय ऑन साइड के क्षेत्र में गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद, अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ, यहाँ पर स्कोर को आगे बढ़ता किया। ओवर की समाप्ति 6 ओवर की समाप्ति के बाद 64 रन 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में इस समय देखिए स्वप्निल आए हैं गेंदबाजी के लिए, स्वप्निल वंजारी, जिन्होंने पहला स्पेल बेहतरीन किया था, 10 रन खर्च किए थे, एक सफलता अपने नाम की थी, और अब तक 64 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं यहाँ पर चिंचोली वॉरियर्स टीम की ओर से। तो गेंदबाजी में वापसी की है यहाँ पर गेंदबाजों ने। स्वप्निल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं, पहली गेंद पे मौका बना है यहाँ पर, जी हाँ, विकेट लेकर जाएंगे गेंदबाज स्वप्निल। पीयूष थे वहां पर खिलाड़ी, एक अच्छा कैच वहां पर पीयूष द्वारा पूरा किया गया है। वेदांत इस समय नए बल्लेबाज आए हैं। फिर एक बार एक बड़ा स्ट्रोक खेला है, काउ कॉर्नर की दिशा में गेंद जाती हुई, खिलाड़ी वहां पर है मौजूद, अच्छी फील्डिंग, केवल एक रन, और अच्छी गेंदबाजी स्वप्निल द्वारा, देखिए पहली गेंद पर यहाँ पर सफलता अर्जित की है। लाइन और लेंथ काफी बेहतरीन रखा है इस ओवर में, अब तक देखा जाए तो इन पहली 2 गेंदों पर। भूषण ऑन स्ट्राइक सामना करेंगे स्वप्निल की गेंदबाजी का। फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में, पीयूष खिलाड़ी वहां पर मौजूद, तेज थ्रो किया था मगर बैकअप वहां पर है मौजूद। जी हाँ, ऊंचा खेलने के प्रयास में एक आसान मौका, विकेट कीपर शैलेश इस समय कोई गलती नहीं करेंगे, एक आसान कैच इस ओवर में, ये दूसरी सफलता अपने नाम करते हुए गेंदबाज स्वप्निल वंजारी। तुषार इस समय न्यू बैटर्स मैदान के अंदर सामने होंगे। स्वप्निल अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर में 2 सफलताएं अपने नाम की है। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय, जी हाँ, 6 रन के लिए गेंद को भेजा है, अच्छा स्ट्रोक यहां पर आते ही तुषार के बल्ले से। तुषार ने आते ही यहाँ पर एक बड़ा स्ट्रोक खेला है, 6 रन जड़ दिए, इस 6 रन के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी, 72, 72 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। फिर एक बार प्रयास था ऊंचा स्ट्रोक खेलने का, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद 72 रन स्कोरबोर्ड पे, 6 विकेटों के नुकसान पर टीम चिंचोली वॉरियर्स। 7 ओवर पूरे हुए हैं, 72 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 6 विकेटों के नुकसान पर। अब गेंदबाजी में
चेतन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं अंतिम ओवर लेकर। चैतन्य इस समय पहली गेंद अच्छी की है, स्विच हिट खेलने का प्रयास था यहाँ पर, चूंकि पहली डॉट गेंद यहाँ पर बिल्कुल अच्छी शुरुआत कहेंगे हम चैतन्य द्वारा। ऑफ स्टंप पे जाके जगह बनाकर स्ट्रोक खेलने के प्रयास में फिर एक बार उमदा गेंदबाजी चैतन्य द्वारा। देखिए क्या बेहतरीन इस गेंद पर लाइन और लेंथ को रखा था, जैसे देखा था बल्लेबाज यहाँ पर सफल किया था, बिल्कुल फॉलो किया बल्लेबाज को, और अच्छी गेंद यहाँ पर चैतन्य द्वारा। शरीर के दूर खेला हुआ है स्ट्रोक, बिल्कुल कवर की दिशा में गेंद जाएगी 6 रनों के लिए। सेवेंटी 78 रन स्कोरबोर्ड पे लगे यहाँ पर। ये अच्छा गेंद फिर एक बार गैप में खेला हुआ, कवर के क्षेत्र में तेजी के साथ गेंद ट्रैवल करेंगे, सीधी जाएंगी सीमा रेखा पर। बैक टू बैक 2 बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर भूषण के बल्ले से। अच्छी यहाँ पर बल्लेबाजी भूषण द्वारा इन 2 गेंदों पे तेजी के साथ 10 रन स्कोरबोर्ड पे जोड़े हैं। और इस बाउंड्री के साथ में अगर देखा जाए तो हम स्कोर बोर्ड पे नजर डालेंगे 82 82 रन लगे स्कोर बोर्ड पे। पारी का अंतिम ओवर चल रहा है। फिर एक बार सीधे बल्ले के साथ खेला हुआ है, सीधा स्ट्रोक 6 रन के लिए। इस 6 रन के साथ 88 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। अच्छी बल्लेबाजी भूषण के द्वारा। आगे निकल कर खेलने के प्रयास, बल्ले का किनारा पीयूष द्वारा यहाँ पर कैच छूटा है। 1 रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ यहाँ पर अपना अर्धशतक पूरा करते हुए भूषण वाघ। 19 गेंदों पर 50 रन यहाँ पर भूषण ने अपने बनाए हैं। एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेली है। 6 विकेट के नुकसान पर 8 ओवर की समाप्ति के बाद 89 रन लक्ष्य है, 90 रन बनाने होंगे जीतने के लिए। करू नको तू लेट्याव तुझी फुगीर तुझ्या जवळ ठेव। बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए हर एक अर्धशतक के लिए 1500 रुपए का पारितोषिक रखा गया है अक्षय भाऊ वंजारी इनकी ओर से, और हर एक छक्के के लिए 50 रुपए का पारितोषिक रहेगा प्रशांत दादा नाइक इनकी ओर से। तो बिल्कुल इनामों की बौछार है इस टूर्नामेंट में। और चलते इस बीच अगला मुकाबला जो है दोन्ही संघनायक आपण यायचंय। मान्यवरांना विनंती आहे, सर्व मान्यवर ज्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख केला त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। ज्ञानफेक संपन्न केला जाईल। सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत। दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत।
रितेश सर आहे, रितेश वंजारी सर आहे, दत्तनगर वॉरियर संघाचे संघनायक आणि श्रीराम पॉलिमर्स. चला चला संघनायक चला. टॉस संपन्न केलं जाईल. मान्यवर या ठिकाणी आलेले. लवकर आहे लवकर आहे. हा योगेश आहेत, संघ मालक देखील आहे. या लवकर. सॉफ्टबॉल या खेळामध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करतायत आणि आता क्रिकेटशी जोडले गेले. तर योगेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या बघा. समाजातील एक खेळाडू महाराष्ट्राकडून खेळतोय, ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. टॉस करतोय आपण या ठिकाणी. मारवाण्याच्या हस्ते नाणेफेक संपन्न केलं जाईल. हेड तेल श्रीराम पॉलिमर संघाने कौल जिंकलेला आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बापू आहेत संघ नायकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्याशी थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. संघाचा प्रवास सांगायचा आहे आतापर्यंत कसा राहिला. सुरुवात थोडी आमची ढिली झाली, पण आता आमचे सर्व खेळाडू एकदम फॉर्म मध्ये आलेले आहे आणि कॉन्फिडन्स त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला वाढलेला आहे. यंग प्लेअर जास्त असल्यामुळे ना ग्राउंड मध्ये गेल्यावर ते कुठंतरी घाबरत होते, पण आता त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालेले आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही पुढच्या मॅचा विन करणार. आपला निर्णय सांगायचा आहे. बॅट फास्ट फलंदाजीचा निर्णय आलेला आहे. स्पर्धेबद्दल 2 शब्द बापूसाहेब. स्पर्धेचं कौतुक भरपूर जणांनी केलं पण कमीच आहे. आपण बघू शकतो ज्यांनी आयोजन केलंय ते रात्री 12-1 वाजेपर्यंत ग्राउंडला असता आणि सकाळी आमची मॅच पहिली होती. मी 8 वाजता आलो, पण शेठ आणि त्यांचे ते सोबती काय ना ते भाऊ दोघं जण 7:30 वाजता इथं आलेले होते. म्हणजे ते 2 वाजता घरी जाता आणि 5ला उठून 7 वाजता परत ग्राउंडला. म्हणजे त्यांचं कौतुक जेवढं केलं आहे तेवढं कमीच आहे. तरी त्यांच्या मी मनापासून एकदा परत आभार मानतो. आम्हाला खेळण्याची संधी दिली. या वयामध्ये काम ठीक आहे, काम तर चालू राहणार आहे, पण खेळायला जाऊ शकत नाही ह्या कारणास्तव आम्ही खेळतोय. धन्यवाद. विजयाच्या शुभेच्छा असतील. स्कोररची गाठ घ्यायची, आपली टीम सिलेक्ट करायची. रितेश सर आपण यायचंय. विशाल सर आहेत, विशाल सर आंधळे आपल्याशी जोडले गेलेत. हे देखील MSCB मध्ये उच्च पदाधिकारी आहेत आणि आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. सर गोलंदाजी आली. ठीक आहे, जे आली तरी आम्ही गोलंदाजी चांगली प्रयत्न करू करण्याचा आणि कसं त्यांना कमी धावसंख्येत रोखता येईल याचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहे. स्पर्धेमध्ये खूप चढ उतार झाले. कधी टीम बॅलन्स वाटली, कधी अनबॅलन्स वाटली. असं कसं आहे की भरपूर जण नवीन सोबत खेळतात, त्याच्यामुळे की आमच्या बाहेरच्या गावाचे परफेक्ट कॉम्बिनेशन बनवायला लागणार आहे. एक गोष्ट चांगली आहे की 5 मॅच असल्यामुळे कॉम्बिनेशन नक्कीच बनतं आणि आम्ही 2 सामने जिंकले, 2 सामने हारले आणि हा गेम आमच्यासाठी मस्ट विन गेम आहे. तर प्रत्येक आमचा खेळाडू 100% त्यांचा प्रयत्न करतो आहे. तसं आपण जितू भाऊंचं पाय इंजर्ड असल्या सुद्धा त्यांनी एकदम जोर लावला आहे. तर प्रत्येक खिलाडी चांगला खेळतोय आणि यावेळेस चांगलं खेळतोय आम्ही. शेवटचा प्रश्न असेल विशाल सर, स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आयोजन नेहमी 1 नंबर असतं. या स्थिती होती, नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस भरपूर झाला, परंतु त्यानंतरही चांगलं असं वाटत नव्हतं की होईल, पण खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे. आणि आयोजन म्हणण्यापेक्षा समाजातले सर्व खेळाडू त्यांनी एकत्रित आणले आणि आपसामध्ये भेटीगाठी वाढल्या, नातेसंबंध दूर झाले. हा म्हणजे जो उद्देश मेन आहे तो खरंच सफल होतोय आणि त्यामुळे आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आणि तुम्हाला देखील विजयाच्या शुभेच्छा असतील. सर आपण यायचं स्पर्धेबद्दल आपण सांगायचं. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खास नाणेफेकीसाठी सतीश सर आलेले आहेत. त्यांच्याशी देखील थोडीशी चर्चा नक्कीच या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम जय भगवान, जय श्रीराम सगळ्यांना. स्पर्धेच्या चेहऱ्यावरून या युवकांना या क्रीडा मैदान समाजाने निर्माण करून दिलं आणि त्याच्यासोबतच सर्व खेळाडूंची खिलाडू वृत्ती इथं तपासली जाते आणि सगळ्यांना एक स्कोप दिला जातोय
म्हणजे एज बार झालेल्या लोकांना सुद्धा इथं चिरतरुण बनण्याची एक संधी समाजाने निर्माण करून दिल्याबद्दल समाजाच्या नेतृत्वाचं आणि समाजातील सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सतीश सर, तुमचं स्वागत आहे. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. जब बिल्कुल एक ओवर का खेल पूरा हुआ है, एक ओवर के समाप्ति के बाद 15 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं. एक विकेट के नुकसान पर एक बड़ा विकेट यहाँ पर खोया है नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी टीम ने. शैलेश दिगोड़े इस समय वापस लौटे डगआउट की ओर. एक बड़ी मछली जाल में फंसाई थी सचिन ने और 15 रन जरूर खर्च किए, मगर इन 15 रनों के बदले में अगर कहा जाए तो शैलेश जैसा विकेट बिल्कुल यहाँ पर अपने नाम किया है. चला या ठिकाणी नव्वद धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये बघायचा आहे. काय होईल. क्वाड बिहाइंडचं अपील आहे. हा निर्णय आहे OUT, आउट. डीजे धन्यवाद. जसजशी स्पर्धा पुढे चाललेली मित्रांनो, या ठिकाणी गोलंदाजांनी वर्चस्व राखलेलं आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक फलंदाजांनी दादागिरी केली, परंतु स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या सत्रामध्ये देखील गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं. आणि आज देखील शतकापर्यंत कोणताही संघ गेलेला नाहीये. 90 धावा बनवायच्या, दिशा खराब असणार आहे यावेळेस. पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटची घोषणा असेल आणि एका धावेच्या मदतीनं 16 धावा धावफलकावर या ठिकाणी झालेले. सिंगल मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली. 2 बाद 17 धावा धावफलकावर आहे. मोठं धावफलक समोर आहे आणि या ठिकाणी चेतन आणि मयूर 2 तरुण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. अनबिटन संघ आहे बघा. नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघ. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न अगदी केलाय आणि चेंडू जाईल 1 टू 4 या सीमारेषा पार चौका. दोन बाद 21 धावा आहे धावफलकावर. गोलंदाज सज्ज आहे. चौकार आलाय. पुढे सर सावध मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. स्विंग अँड द मिस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र डॉट चेंडूची नोंद केली जाईल. चेतन आहेत बघा. यांचंही वय खूप कमी आहे, परंतु आज खेळावं लागणारे बघा. संधी आहे आज आणि या सामन्यात विजय मिळून दाखवून द्यायचंय मी सुद्धा फलंदाज आहे. पुढे नक्कीच सरसावलंय. चेंडूला उंची आहे. झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि चेंडू 1 बाउंड जाईल सीमा पार चौकार.
डीजे धन्यवाद. आणि नक्कीच आपण व्यासपीठासमोर बघू शकता या ठिकाणी लहान लहान बाल गोपाल जात आहेत, ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं देखील स्वागत आहे. 36 चेंडू 65 धाव्यांची गरज आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर चिंचोली वॉरियर संघाचं पारडं जड झालेलं आहे, कारण या ठिकाणी आघाडीचे 2 मजबूत फलंदाज बाद करण्यात आलेले. चौकार आहे. चला चला हा चला चला सचिन सचिन चाटे आपण बघतोय जे गोलंदाजीवर आहेत. आक्रमण त्यांच्याकडे दिलेलं आहे, चेंडू त्यांच्या ताब्यात आहे. 36 चेंडू आहे, 65 धावा बनवायचे आहेत. आणि 2 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये हे फलंदाज संघाला विजय मिळवून देतील का हे आपल्याला बघायचं आहे. मयूर वंजारी स्ट्राईकवर आहेत. ज्यांचं सातत्य आहे बघा, त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी माध्यमामध्ये मदत केलेली आहे संघाला. चांगला चेंडू होता, डिफेन्स त्या ठिकाणी केलाय, खोलवरचा टप्पा त्या ठिकाणी राहिलेला आहे. चेंडू मात्र डॉट असणार आहे. चेतन कशा प्रकारे साथ देतील, कारण आज चेतन यांना वरच्या क्रमांकावर पाठवलेले बढती मिळालेली आज, आणि त्यांना देखील संधी चालून आलेली आहे त्यांच्याकडे. काय करतील बघायचं आपल्याला. कनेक्शन चांगलं राहिलं नाही. याही वेळेस खोलवरचा टप्पा बघायला मिळतोय. इनसाइड एज त्या ठिकाणी जास्त बघायला मिळाला. चेंडू बॅटीच्या कडेवर आलेला होता, आणि कडा घेत असताना आपण बघतोय चेंडूचा एक साधारण प्रवास त्या ठिकाणी झाला. 1 धाव मात्र पूर्ण झाली. 26 धावा धावफलकावर या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुढचा चेंडू आहे, ऑन साइडला घ्यायला फटका, आणि दमदार शानदार दर्जेदार षटकार. चेतन यांनी आपली ताकद दाखवली बघा या ठिकाणी. छोटा पॅकेज बडा धमाका आहे. चेतन बॅटीची कडा लागली यावेळेस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र आला गेलाय. स्वराज चांगलं क्षेत्ररक्षण बघा. स्वराज यांच्या माध्यमामध्ये एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बनवल्या गेली. 33 धावा धावफलकावर झाल्या. 32 चेंडू मध्ये 57 धावा बनवायच्या आहेत, आणि आम्ही कायम जिंकतो हे दाखवून द्यायचंय नमस्कार फूड अँड ग्रॉसरी संघाला. परंतु आजचा प्रवास अवघड आहे. फुटा चेंडू होता, कनेक्शन चांगलं राहिलं नाही. संधी आली होती, संधी निघून देखील गेली. चेंडू मात्र डॉट या ठिकाणी आपण बघतो जो घोषित होणार आहे. 2 बाद 33. 31 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज येणाऱ्या काळामध्ये आहे. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 बघतोय आपण. स्विंग अँड द मिस बघतोय. क्वाड बिहाइंडचा अपील असेल त्या ठिकाणी. पंच मात्र निरुत्तर आहे. षटक या ठिकाणी संपलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 33 धावा धावफलकावर. 30 चेंडू 57 धाव्यांची गरज. ती चेंडू 57 ची गरज आहे. आणि गणेश आव्हाड आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलेत. अनुभवी गोलंदाज आहे, आणि त्यांच्या समोर एक नव तरुण चेतन. फटका खेळाय कास, निकाल मिळतोय झकास. 4-4-4 चौकार. शुभारंभ चांगला केलेला आहे.
आणि आम्ही सुद्धा सामना जिंकून देऊ शकतो हे मात्र चेतन सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील तोच प्रयत्न राहिला, परंतु यावेळेस फटका फसला, झेल पकडला फलंदाज चेतन. या ठिकाणी होतील बाद. स्वप्नील सर फलंदाजीला आलेत बघा, कारण चेतन निघून गेलेले आहेत. क्षेत्ररक्षकानं चांगला झेल पकडला बघा त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांचं कार्य महत्वाचं आहे. हो, स्वप्नील सर मैदानात आले आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. धावफलकांना पुढे लोटणारा षटकार या ठिकाणी आला. 43 धावा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. 27 चेंडू 47 धाव्यांची गरज आहे. गणेश तयार आहेत. कमी गतीचा चेंडू होता. चालाक फलंदाजी या ठिकाणी स्वप्नील सरांची. चेंज ऑफ पेचचं अस्त्र मैदानात फेकलं आणि सावध पवित्रा घेत असताना यावेळेस मात्र स्वप्नील सरांचं सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी बघायला मिळेल. एक सिंगल पूर्ण झाली. 26 चेंडू आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये 46 धावा मात्र बनवायच्या आहेत. स्ट्राईकवर मयूर आहे. चेंडूला उडवलाय. झेल पकडला जाईल. संघनायक पहिल्यांदा मैदानात आलाय फलंदाजीसाठी. सूरज 25 चेंडू 46 धाव्यांची गरज असतील. सुरुवातीचे चेंडू खराब, त्यानंतर मात्र कमबॅक करणारा गणेश आव्हाड यांचा चेंडू यशस्वी ठरलेला आहे. परंतु आज संघनायक इन ऍक्शन काय करतील सूरज आपल्याला बघायचंय. नाही, संभ्रमण झाला बघा यावेळेस. एक वेगळ्या पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी बालबाल बचावलेत. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केला जातोय. षटक संपेल. 4 षटकानंतर 4 बाद 44 धावा आहे धावपळकावर. इस बीच फिर एक बार मुकाबला ऑन होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 44 रन 4 विकेटों के नुकसान पर, यानी एक नेल्सन फिगर इस समय हम स्कोरबोर्ड पे देख रहे हैं.
वेदांत इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। पहली गेंद यहाँ पर खेला है ऑन साइड के क्षेत्र में। स्वप्निल खिलाड़ी एक अच्छे बल्लेबाजी यहाँ पर हमें देखने को मिली इस पूरी टूर्नामेंट में। स्वप्निल द्वारा 23 गेंदे 45 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए इस समय। और सूरज बंजारी जो इस समय अभी अभी बल्लेबाजी के लिए आए, केवल एक गेंद खेली है अब तक। टीम के कप्तान है इस समय, देखना है कप्तानी पारी यहाँ पर खेलना होगा अपनी टीम के लिए। शॉर्ट गेंद थी इस समय खेला है। फिर एक बार ऑन साइड की दिशा में गेंद जाती हुई डीप मिड विकेट की दिशा में। एक रन जरूर पूरा करेंगे। काफी अच्छी फील्डिंग, उतना तेज थ्रो किया था। वेदांत घुगे इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। फुल टॉस गेंद थी इस समय, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक स्वप्निल के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन 6 रन। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर 6 रन लगा है स्वप्निल ने। और इस 6 रन के साथ बिल्कुल जो समीकरण है उस समीकरण को यहाँ पर बदला है, क्योंकि स्कोरबोर्ड पे अब देखा जाए तो 52 रन लगे हैं। 21 गेंदे 38 रन। फिर एक बार शॉर्ट गेंद इस समय स्ट्रोक खेला है मगर लॉन्ग लेग की दिशा में कैच वहां पर। जी हाँ, विकेट गिरेगा स्वप्निल का यहाँ पर। क्या रे सेटिंग किया है? रेंगे का बेटा अकेला खड़ा है। कुशल इस समय आए हैं नए बल्लेबाज स्वप्निल की जगह बल्लेबाजी के लिए। स्वप्निल एक अच्छे बल्लेबाज थे। एक स्ट्रोक खेला वहां पर, टाइमिंग प्रॉपर नहीं था जिसके कारण दूरी नहीं मिली। कैच अच्छा वहां पर लिया गया है लॉन्ग लेग के क्षेत्र में। विकेट गिरा है, 5वां विकेट खोया यहाँ पर नमस्कार फूड एंड ग्रोसरी टीम ने। इस बीच कुशल ऑन स्ट्राइक। आते ही पहली गेंद पे तेज खेला हुआ स्ट्रोक सीधे बल्ले के साथ गेंदबाज के सर के ऊपर से 6 रन। फिफ्टी 58 रन। और यहां पर जगह बनाकर स्ट्रोक खेला है। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बेहतरीन विकेट कुशाल के बल्ले से 6 रन। सिक्सटी 65 रन स्कोरबोर्ड पे लगे। 5 ओवर का खेल पूरा हुआ है। 5 विकेटों के नुकसान पर एक अच्छी बल्लेबाजी कुशल ने यहाँ पर आते ही 2 गेंदों पे 2 बेहतरीन विकेट लगाकर यहाँ पर इस मुकाबले का थोड़ा सा समीकरण बदला है। 18 गेंदों में अब दरकार होंगी 26 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 18 गेंदे 26 रन। थैंक यू डीजे। बिल्कुल 18 गेंदे 26 रन 64 रन स्कोरबोर्ड पे। इस बीच गेंदबाजी के लिए आए हैं अनिल चाटे, नए गेंदबाज की तरफ कप्तान ने यहाँ पर रुख किया है और अनिल के हाथों में गेंद को थमाया है। देखना है अनिल किस तरह से गेंदबाजी करेंगे अपने पहले स्पेल में। गेंद अच्छी गेंद यहाँ पर बिल्कुल।
फिर एक बार अच्छी गेंद इस समय खेला है, यहाँ पर गेंद जाती हुई फाइन लेग की दिशा में। पहला रन तेजी के साथ पूरा, दूसरे रन की मांग। जी हाँ, तेजी के साथ 2 रन मुकम्मल कर लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के बीच में। अच्छी बल्लेबाजी वहां पर है। सूरज इस समय, जी हाँ, गेंद थी बिल्कुल स्लॉट में, डिपॉजिट किया है उसे प्लॉट में। 6 रन के लिए एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर सूरज के बल्ले से आता हुआ। बिल्कुल यहाँ पर एक अच्छा स्ट्रोक आया है सूरज के बल्ले से, और इस स्ट्रोक के साथ फिर एक बार तेजी के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी। 72 रन। इस बीच फिर एक बार चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन के साथ गेंद की थी। जी हाँ, एक अच्छा रन यहाँ पर पूरा कर लेंगे लेग बाइस के रूप में। 73 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 14 गेंदे 17 रन चाहिए। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय, जी हाँ, कुशल के बल्ले से क्या उम्दा स्ट्रोक आया है 6 रन के लिए। थैंक यू डीजे। देखिए, एक समय ऐसा लग रहा था जब शैलेश का विकेट गिरा था तो शायद इस मुकाबले को बदलने में कामयाब हो गई चिंचोली वॉरियर्स, मगर उसके बाद जिस तरह से इस पारी को संभाला है सभी बल्लेबाजों ने। गेंद हवा में है, अच्छा कैच वहां पर गणेश द्वारा। बिल्कुल, अब फिर एक बार बैक टू बैक दूसरा विकेट खेलने का प्रयास था यहाँ पर कुशल द्वारा, चूंकि इस समय टाइमिंग ठीक तरह से नहीं कर पाए। काफी ऊंची गई थी गेंद और एक अच्छा कैच वहां पर। बात कर रहे थे हम जिस तरह से नमस्कार फूड एंड ग्रोसरी टीम की बैटिंग लाइनअप है, बिल्कुल अगर शैलेश का विकेट जल्दी भी गिरता है तो अच्छी बल्लेबाजी है उनके पास। जी हाँ, बिल्कुल कुशल जिन्होंने बिल्कुल छक्कों का हैट्रिक पूरा किया था, और इस छक्कों के हैट्रिक के लिए 501 रुपए के हकदार बने हैं कुशल। जो प्राइज आया है श्री प्रमोद जी गंगाधर घुगे इनकी ओर से। इस पूरे टूर्नामेंट में जो भी गेंदबाज छक्कों का हैट्रिक पूरा करेगा, या फिर बल्लेबाज और गेंदबाज अगर विकेटों का हैट्रिक पूरे करेगा, तो 501 रुपए का पारितोषिक यहाँ पर प्रमोद जी गंगाधर घुगे इनकी ओर से दिया जाएगा। ये गेंद यहाँ पर पैरों पर गेंद की थी, यहाँ पर ऑनसाइड की दिशा में गेंद को खेला, मिस फील्डिंग, वहां पर गेंद जाएगी सीमा रेखा पार। रन मिलेंगे 4। बस गेंदे 6 रन चाहिए जीत के लिए। गौरव वाघ इस समय आए हैं बल्लेबाज, पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे गौरव। इस समय गेंदबाजी में होंगे वेदांत। 10 गेंदे 6 रन। फुल टॉस, गेंद हवा में है, मौका बन सकता है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के द्वारा, मगर कैच तो किया है, सीमा रेखा से बाहर चले गए हैं। 6 रन यहां पर मिलते, इस 6 रन के साथ मुकाबला जीत रहा है नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी टीम ने, और बेहतरीन तरह से इस मुकाबले में जीत दर्ज की है। 4 विकेटों के साथ ये मुकाबला अपने नाम किया है। मैन ऑफ द मैच इस मुकाबले के रहेंगे स्वप्निल वंजारी।
चला दत्तनगर वॉरियर्स, चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी या होणार